काही वर्षांपूर्वीच हा भारतीय क्रिकेट टीमचा 3 फॉर्मॅट्समध्ये खेळणारा एक बॉलिंग ऑलराउंडर होता. पण असं काय झालं, की तो डायरेक्टली IPL 2025 मध्ये अनसोल्ड गेला आणि त्यानंतर मग असं काय त्याचं नशीब चमकतं, की त्याला एक फोन कॉल येतो झहीर खानचा आणि तो IPLमध्ये अनसोल्ड पासून अनस्टॉपेबल होऊन जातो. जाणून घेऊया लॉर्ड शार्दूलची ग्रेट कमबॅक स्टोरी. तर मग या सगळ्याची सुरुवात होते IPL ऑक्शन जेव्हा सुरू असतं तेव्हा आणि शार्दूल ठाकूर अनसोल्ड जातो. हे खूप मोठं आश्चर्य होतं कारण का शार्दूल ठाकूर सारख्या ऑलराऊंड एबिलिटीचा प्लेयर अनसोल्ड जाणं हे खूप आश्चर्याची गोष्ट होती. आणि यामागचं कारण असू शकतं ते आहे IPL मध्ये इंट्रोड्यूस केलं गेलं काही वर्षांपूर्वीच एक नवीन रूल, इम्पॅक्ट प्लेयर रूल. हा इम्पॅक्ट प्लेयर रूल काही बॅट्समॅन आणि काही बॉलर्ससाठी चांगला असेल, बट याच इम्पॅक्ट रूलमुळे ऑलराउंडर्सची नामुष्की वाढत चालली आहे. तर IPL ऑक्शनमध्ये अनसोल्ड गेल्यानंतर शार्दूल ठाकूर हा रणजी ट्रॉफी खेळत असतो मुंबईसाठी आणि खूप चांगला परफॉर्म करत असतो त्यामध्ये. आणि मे पर्यंत IPL चालणार आहे तोपर्यंत आपण काय करणार यासाठी तो इंग्लिश क्रिकेट काउंटी एसेक्स सोबत कॉन्ट्रॅक्ट करतो. याचं दुसरं कारण हे सुद्धा म्हटलं जातं की शार्दूल ठाकूरने जर काउंटी क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्म केलं, मग तो भारतीय क्रिकेटचा दौरा जो होणार आहे इंग्लंडचा IPL संपल्यानंतर त्यासाठी आपल्या जागेची तो दावेदारी दाखवू शकतो. तर मग IPL 2025 सुरूच होणार असतं की LSG आणि बाकी IPL टीम्सवर इंजरीचं संकट ओढवतं. LSG वरती तर एवढं मोठं संकट येतं की त्यांचे फर्स्ट चॉईस जे फास्ट बॉलर्स असतात, मयंक यादव, मोहसिन खान, आकाशदीप हे सगळे इंजर्ड झालेले असतात आणि ते एका रिप्लेसमेंटच्या शोधात असतात. तेव्हाच झहीर खानचा एक फोन कॉल जातो शार्दूल ठाकूरला आणि ते म्हणतात की तुला ॲज अ रिप्लेसमेंट म्हणून साइन केलं जाऊ शकतं. तू IPL खेळण्याचे होप्स सोडू नकोस. आणि तसंच होतं. LSGचा लेफ्ट आर्म फास्ट बॉलर मोहसिन खान हा पूर्ण सीझनसाठी रूल आउट केला जातो आणि तेव्हाच एंट्री होते लॉर्ड शार्दूल ठाकूरची. शार्दूल ठाकूर त्याचा रिप्लेसमेंट म्हणून LSG टीमला जॉईन करतो त्याच्या बेस प्राइस 2 करोड मध्ये. त्यानंतर काय, लॉर्ड शार्दूल हा LSG साठी पहिली मॅच खेळतो आणि 2 विकेट्स घेतो. दुसऱ्या मॅचमध्ये SRH विरुद्ध 4 विकेट्स घेतो. SRH सारख्या ताबडतोड बॅटिंग लाईनअप समोर, तेही हैदराबादमध्ये. SRH नंतरच्या मॅचमध्ये पोस्ट मॅच इंटरव्ह्यू नंतर तो म्हणाला की IPL ऑक्शन हा एक वाईट दिवस होता माझ्या आयुष्यामध्ये. माझं स्किल्स आणि माझं टॅलेंट हे नेहमी माझ्यासोबत होतं आणि ॲज अ क्रिकेटर तुम्हाला अशा काही वाईट दिवसांचा सामना करावा लागतो. सो शार्दूल ठाकूरला त्याच्या नशिबाची साथ त्याला मिळाली आणि तो IPL 2025 खेळतोय आणि पूर्ण सीझनमध्ये त्याला भरपूर लोकांना चुकीचं सुद्धा प्रूव्ह करायचं आहे आणि आपली दावेदारी भारतीय संघामध्ये पुन्हा दाखवायची आहे त्या इंडिया टूर ऑफ इंग्लंडसाठी.